नंतर बघा भाऊ महाजन, समाज सुधारण्यासाठी सडेतोड व समतोलपणा जोपासणारे भाऊ महाजन हे सुधारकांच्या मालिकेतील एक होत. त्यांचे नाव काय होते बघा, भाऊ महाजन कुंटे. भाऊ महाजन यांचे नाव काय होते, भाऊ महाजन, आणि आडनाव काय होते, कुंटे. ठीक आहे, भाऊ महाजन कुंटे. तर त्यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यातील पेण येथे झाला, 1815 मध्ये झाला. बाळशास्त्री जांभेकरांचे ते वर्गमित्र होते. दर्पण व दिग्दर्शन यात लेखन करत होते. पुढे त्यांनी प्रभाकर नावाचे साप्ताहिक सुरू केले, प्रभाकर नावाचे साप्ताहिक. आणि बघा, लोकहितवादी आपण शिकत असताना आपण बघितलं की भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमध्ये त्यांनी म्हणजे लोकहितवादींनी हिंदू समाजाला उद्देशून जे लेखन केले त्यास शतपत्रे असे म्हणतात. म्हणजे भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमध्येच लोकहितवादी यांनी लेखन केलं होतं आणि त्याला शतपत्रे म्हणून ओळखले जाते. तर हे लक्षात ठेवा. तर प्रभाकर नावाचे साप्ताहिक कोणी चालू केलं, भाऊ महाजन यांनी चालू केले. नंतर धूमकेतू व ज्ञानदर्शनमधून सामाजिक विषयावर लेखन केले. मराठी वृत्त क्षेत्रात त्यांचे नाव प्रभाकर या मालिकेमुळे अखंड चालू राहिले आहे आणि 1890 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता शॉर्टमध्ये भाऊ महाजन यांचं नाव काय होतं, भाऊ महाजन कुंटे. जन्म 1815, कुलाबा जिल्ह्यातील पेण येथे. बाळशास्त्री जांभेकरांचे ते क्लासमेट होते. दर्पण व दिग्दर्शन यात लेखन केले. प्रभाकर नावाचे साप्ताहिक सुरू केले. धूमकेतू व ज्ञानदर्शनमधून सामाजिक विषयावर त्यांनी लेखन केले आणि त्यांचा मृत्यू 1890 मध्ये झाला. जन्म 1815 मध्ये आणि मृत्यू 1890 मध्ये. भाऊ महाजन कुंटे. आणि हे नावं लक्षात ठेवा, त्यांनी कुठे कुठे लेखन केलेलं आहे. दर्पण, दिग्दर्शन, प्रभाकर नावाचं त्यांनी स्वतःच साप्ताहिक सुरू केलं आणि धूमकेतू आणि ज्ञानदर्शनमधून सुद्धा लेखन केलं. ओके, ऑल द बेस्ट.